सांगाव्या लागतात. म्हणून मी सांख्यिकी आपल्या पुढे ठेवतो की 2024 मध्ये 2023च्या शी आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2586 ची घट आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे. आणि सदरची घट जी आहे ही आपल्याला खून, दुखापत, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दंगल, फसवणूक इत्यादी हेडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळते. काही गोष्टींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आणि त्यात महत्त्वाची वाढ कशात आहे तर विनयभंग आणि बलात्कार या दोन संज्ञांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पण सातत्याने आपण जर बघितलं तर जेव्हापासून 2013 साली आपण निर्भयानंतर या संपूर्ण क्राईमची डेफिनेशन बदलली आणि त्याला अपग्रेड केलं. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींना आपण विनयभंगाच्या संज्ञेत पकडायचो त्याला आता बलात्काराच्या संज्ञेत पकडलं जातं. आपण 13 साली अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून आपण एक एक स्टेप, जेव्हा निर्भयाची घटना झाली तेव्हा आयपीसीत अमेंडमेंट झाली आणि त्या अमेंडमेंटमध्ये पूर्वी आपण ज्या घटनांना विनयभंगाचं कलम लावायचो त्या घटनांना 2013 पासून आपण बलात्काराचं कलम लावतो, त्याच्या खालच्याला आपण विनयभंगाचं कलम लावतो. कडक केले आपण. त्याच्या डेफिनेशन जे आहेत त्या अतिशय कडक आपण डेफिनेशन केल्या आणि आपण फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट केलं. फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट म्हणजे कुठलीही कंप्लेंट आली तर ती आधी रजिस्टर करायची. मग यातल्या अनेक कंप्लेंटमध्ये नंतर असं लक्षात येतं की लग्नाचं आमिष दाखवलं होतं, त्यांचं कमिटेड रिलेशनशिप होती, नंतर मग कोर्टात गेल्यानंतर ते सांगतात की आता आमचं मिटलेलं आहे. पण फ्री रजिस्ट्रेशन आणि म्हणून 2013 पासून जर आपण बघितलं तर एकही वर्ष असं नाही, 13च्या वर्षी 12च्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यानंतर दरवर्षी कन्सिस्टंट वाढ आहे. पण ही जी वाढ आहे ही एक प्रकारे चिंताजनक जरी असली तरी दुसऱ्या प्रकारे समाधानकारक आहे. याचं कारण काय आहे तर यापूर्वी आपण जर बघितलं तर समाजामध्ये या घटनांची नोंद करणं हा एक सोशल टॅबू होता. समाजाचं प्रेशर असायचं आणि त्या समाजाच्या प्रेशरमुळे अनेक वेळा अशा प्रकारे त्या ठिकाणी घटना दाखल व्हायच्या नाहीत. म्हणजे मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की हे का महत्वाचं आहे जे मी सांगतोय. आपण जर महिलांवरचे अत्याचार या संज्ञेत बघितलं तर बलात्कारामध्ये आरोपीचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये ओळखीच्या आरोपींचं वर्गीकरण किती तर 21 साली ते 98.77% आहे, 22 साली ते 99% आहे, 23 साली ते 99.40% आहे, 24 साली ते 99.58% आहे. म्हणजे फक्त 0.42% बलात्कार किंवा अशा प्रकारच्या घटना अनोळखी लोकांनी केलेल्या आहेत आणि 99.58% या ओळखीच्या लोकांनी केलेले बलात्कार आहेत. आणि म्हणूनच जरी या घटनाचं रजिस्ट्रेशन वाढत असलं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये आता महिला बोलू लागल्या आणि घरचे लोक तुम्ही कंप्लेंट करू नका, लग्न होणार नाही, समाज काय म्हणेल याच्या पलीकडे चाललेला आहे. ही या संदर्भात समाधानाची बाब आहे. आणि महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे काही चार्जशीट आहे त्या चार्जशीट अत्यंत वेगानं आपण आता या ठिकाणी दाखल करतो. 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणे या संदर्भात आता आपला जो काही रेट आहे हा 90%च्या वर गेलाय. म्हणजे 90% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत, आणि आपला प्रयत्न आहे की 100% केसेसमध्ये आपल्याला 60 दिवसाच्या आत तो त्या ठिकाणी न्यायचा आहे. आणि मला या निमित्ताने रायगडचं अभिनंदन करायचं आहे. म्हणजे तिथल्या पोलिसांचे अभिनंदन करायचं आहे आणि रायगडच्या कोर्टाचे अभिनंदन करायचं आहे. नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला. विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर 24 तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर 24 तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली.
म्हणजे 48 तासामध्ये हा त्या ठिकाणी शिक्षा दिली। मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आहे ते कायदे देखील पूर्ण आहेत। विशेषतः बीएनएस सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे, या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस, प्रॉसिक्युशन आणि कोर्ट या तिघांनीही जर गांभीर्याने काम केलं तर आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवू शकतो आणि याचा वेग देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो। आज आपण जर बघितलं तर विशेषतः बलात्काराच्या घटनांमध्ये मी सांगितलं 60 दिवसात निर्गतीचं जे प्रमाण आहे ते 94% आहे यावर्षी। म्हणजे आपण विचार करा आपण किती वाढ त्याची होत गेली आहे। तर आपण समजा 2020 साली 45% आपले प्रकरण हे 60 दिवसामध्ये आपण त्याची निर्गती करायचो आणि त्याची चार्जशीट दाखल व्हायची, ते आता 2024 साली 94% आपण पोहोचलो आहोत। पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 99% आपण पोहोचू। क्वचितच एखादं प्रकरण असं राहील की ज्याच्यामध्ये काही गॅप्स असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते करता येणार नाही। अनेक महिलांवरच्या घटनांना प्रतिबंध करण्याकरता योजना आपण केल्या आहेत। त्यामध्ये पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर आपण महिला सहाय्यता कक्षाची एक स्थापना केलेली आहे। म्हणजे खालच्या स्तरावर नाही, घटक प्रमुख जे आहेत त्या स्तरावर आपण ते केलेलं। आणि प्रत्येक पोलीस ठाण्याला म्हणजे सातत्याने मागणी येते की महिला पोलीस स्टेशन उघडा। आपण कॉन्शियस निर्णय घेतला, एक महिला पोलीस स्टेशन उघडायचं, तिथे 0चा FIR दाखल करायचा, तिथनं पोलीस स्टेशनला पाठवायचं, किंवा तिथेच जर प्रत्येक महिलांवरच्या गुन्ह्याची प्रकार उलगडा करायचा असेल तर मग जॉग्राफिकल लोकेशनला कुठेही असतील तरी त्यांना तितक्या दूर त्या पोलीस स्टेशनला जावं लागेल। आणि म्हणून आपण मागच्या काळात कॉन्शियस निर्णय घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला एक डेडिकेटेड असा सेल आपण तयार केलेला आहे। आणि कुठल्याही क्षणी महिला जर एखादी तक्रार नोंदवायला गेली तर महिला अधिकाऱ्यांनीच ती तक्रार नोंदवून घेतली पाहिजे, अशा प्रकारचा आपण निर्णय केलाय। तशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे। आणि यासोबत विशेष न्यायालय आपण काही कार्यरत केले आहेत। आता नुकतंच लक्षात आलं की कारण शेवटी महिलांवरचे विशेष न्यायालय जे आहेत हे डेझिग्नेट माननीय उच्च न्यायालय करतं। आता आपल्याकडे त्या न्यायालयातले न्यायाधीश बदली झाले, काही ठिकाणी रिटायर झाले, आणि त्यामुळे असं लक्षात आलं की मंजूर न्यायालयात मोठ्या प्रमाणात पण कार्यरत न्यायालय कमी आहेत। आणि म्हणून परवाच मी जी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश बैठक झाली त्या बैठकीत हा विषय फ्लॅग केला आणि मला माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आश्वस्त केलं की तात्काळ जेवढे महिलांच्या संदर्भात आणि पॉक्सोच्या संदर्भात जेवढे न्यायालय मंजूर आहेत ते सगळे न्यायालय कार्यरत होतील, एवढं त्या ठिकाणी जे काही आपले जे जजेस आहेत अपॉइंट करायचे आहेत ते आम्ही तात्काळ अपॉइंट करू, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरं आपण दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत, ज्यातनं अल्पवयीन मुलींना आधार मिळावा। म्हणजे आता मोठ्या प्रमाणात आपण शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या महिला पोलिसांनी जावं, PSI महिलांनी जावं, त्या ठिकाणी संवाद करावा, अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला। आणि काही जिल्ह्यांनी हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवलेला आहे। मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत देखील आपण अर्थसहाय्य करतो। आणि निर्भया फंडाचा एक विषय कोणीतरी मगाशी मांडला होता, त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की 250 कोटी रुपये आपल्याला मिळाले होते, त्यापैकी 235 कोटी आपण खर्च केलेले आहेत आणि उरलेले 15 कोटीही आपण वेळेत त्या ठिकाणी खर्च करणार आहोत। त्यामुळे ते पैसे खर्च होत नाही किंवा केले नाहीत अशा प्रकारचं हे काही योग्य नाहीये। 112 आपला जो नंबर आहे या नंबरच्या माध्यमातून तातडीनं महिलांना जी काही मदत मिळाली पाहिजे किंवा इतरांनाही मदत मिळाली पाहिजे, या संदर्भात आता रिस्पॉन्स टाइम मध्ये देशामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत। आणि आपण सांगतो म्हणून नाही, तर हा जो काही रिस्पॉन्स टाइम आहे हा केंद्र सरकारशी लिंक्ड आहे, कारण आता सगळं आपलं CCTNS मुळे आणि आपली सगळ्या सिस्टीम डिजिटल असल्यामुळे प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते। त्याच्यामुळे किती वेळात आपण पोहोचलो या संदर्भातला सगळा रेकॉर्ड त्या ठिकाणी येतो। कॉल आल्यानंतर किती वेळात पोलीस पोहोचतात याच्यामध्ये
तेलंगणा पहिल्या क्रमांकावर, आपण दुसऱ्या क्रमांकावर, पण आपण हे ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीत यावर्षी आपण तेलंगणाचा टायमिंग मॅच करायचा आणि पुढच्या वर्षी तेलंगणापेक्षाही क्विक रिस्पॉन्स आपण करायचा. त्या दृष्टीने ज्या इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स आहेत त्या गॅप्स पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतो आहोत. अनैतिक मानवी वाहतूक या संदर्भात आपण एक समन्वय कक्षाची स्थापना केलेली आहे. विशाखा समिती आपण स्थापन केली आहे. पीडित महिलांच्या सहायतेसाठी 124 समुपदेशन कक्ष आपण तयार केलेले आहेत आणि जनजागृती प्रबोधन या सर्व गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. लहान मुलींचे लैंगिक अत्याचार जे आहेत या संदर्भातही आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या पोलिसांनी चांगलं काम केलेलं आहे ते म्हणजे ऑपरेशन मुस्कान, जे आपण 2016 पासून सुरू केलं, 15 पासून, आणि 2015 पासून 2023 पर्यंत 12 ऑपरेशन मुस्कान आपण केले आणि याच्या अंतर्गत 38,910 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत आपण पोहोचवलं. आणि महाराष्ट्राने हा जो ऑपरेशन मुस्कान केलेला आहे याला देश पातळीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने त्याची तारीफ केली आहे आणि इतर राज्यांनाही त्या संदर्भात कारवाई करण्याकरता सांगितलेलं आहे. एक स्पेशल टास्क फोर्स देखील पॉस्कोच्या संदर्भात आपण केलेला आहे आणि पॉस्कोच्या संदर्भात चार्जशीट वगैरे वेळेत झाली पाहिजे या संदर्भात आपण प्रयत्न करतो. एक 1098 ही एक टोल फ्री अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण या निमित्ताने सुरू केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात हे काम आज आपल्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज आपण जर बघितलं तर गुन्ह्याच्या संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे. यासोबत रेट ऑफ कन्व्हिक्शन, दोषसिद्धीचा दर, हा देखील एक महत्त्वाचा निकष आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गुन्हेगारांवर आपण वचक तेव्हाच बसवू शकतो जेव्हा गुन्हेगाराला माहिती असेल की मी गुन्हा केला तर मी सुटून जाणार नाही, मला त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते. मला आपल्या निश्चित लक्षात आणून द्यायचं आहे की 2008, 2009, 2010, 2011, 2012 या 5 वर्षाचा आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन महाराष्ट्राचा पाहिला तर तो 9% ॲव्हरेज, 9%. म्हणजे 100 गुन्हेगारांपैकी 91 सुटत होते आणि केवळ 9 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले जात होते किंवा त्यांना शिक्षा होत होते. 2014 साली आपण त्या ठिकाणी 14 GR काढले आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू केलं आणि त्यानंतर 2015 पासून तो वाढणं सुरू झालं. 2015ला तो 33% झाला, मग 34% झाला. आज मला सांगताना आनंद वाटतो की 2024चा आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 50% पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे ॲव्हरेज 9% वरनं आपण 50% वर पोहोचलो आहोत. जे गुन्हेगार आपण पकडतो त्यापैकी 50% लोकांना शिक्षा होते. पण हेही अजून समाधानकारक नाहीये. आपल्याला किमान 75% पर्यंत पोहोचावं लागेल. याकरता आता आपण BNS कायद्याने जी आपल्याला व्यवस्था दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक नेटवर्क आपण त्या ठिकाणी सुरू करतो. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि उत्कृष्टता केंद्र हे आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. ऑटोमेटेड प्रोजेक्ट त्याचा तयार केलेला आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपण तयार केलेले आहेत. जुनी लाखोची पेंडन्सी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे बाहेर काढतो आहोत. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता याच्या पुढे जेवढे गंभीर घटना आहेत या घटनांमध्ये फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी जाऊनच जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. फॉरेन्सिक एनालिस्ट आपण त्याकरता केलेले आहेत. आणि यासोबत आता जे सगळे पुरावे आहेत हे ब्लॉकचेन पद्धतीनं ते पुरावे त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की पूर्वी आपण नेहमी ऐकायचो की चाकू वेगळा बदलून टाकला आणि मग माणसाला मारलेल्या चाकूच्या ऐवजी कुत्र्याला मारलेला चाकू दिला आणि मग तो सुटून गेला. आता ही सगळी पद्धती ब्लॉकचेन मध्ये जात असल्यामुळे कोणालाही एव्हिडन्स टॅम्पर करण्याची त्या ठिकाणी संधीच मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि या सगळ्याकरता सगळ्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. अनेक वेळा आपण पाहतो की आपले जे काही पंच असतात ते नंतर असं निघतं की पंचाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणूनच त्या ठिकाणी त्याच्याकडनं बयान घेतलेलं आहे आणि मग तो पंच होस्टाईल होतो. आता सगळ्या पोलिसांना आपण टॅब देतो आणि टॅब जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते मोबाईलवर करणार आहेत. सगळं घटनास्थळावरचं काम, पंचनामा याचं चित्रीकरण आता होणार आहे. त्यामुळे तो तिथे उपस्थित आहे की नाही, त्या ठिकाणी ती गोष्ट आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचं चित्रीकरण आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात
हा कन्व्हिक्शनचा रेट वाढवण्याच्या दृष्टीनं आपला जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न चाललेले आहेत आणि